तुम्हाला सत्ता पद देण्याची काहीतरी एक असा मोह दाखवला असणार जे यशवंतरावांनी आधीच्या पिढीबाबत केलं ते पवारांनी तुमच्या बाबतीत केलं. यशवंतरावांनी आमच्या बाबतीमध्ये ते केलं होतं, त्याला शरद पवारांनी केलं, आम्ही दाद दिली नाही. आम्ही आज ह्या संबंध ह्याच्यामध्ये त्यांचा कोणाचाही प्रभाव आमच्या धोरणावर पडू शकत नाही, पडणार नाही, या बाबतीमध्ये मी महाराष्ट्राला ग्वाही देतो. आणि बघितलंय. आणि मला तुम्हाला पुढे जाऊन असं विचारायचं की असं म्हटलं जातं की एकाच बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे, म्हणजे शरद पवार जेव्हा वर्षावर मुख्यमंत्री होते तेव्हा म्हटलं जायचं वर्षा आणि मातोश्री दोन्ही बंगले ज्यांना घाबरतात असा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये आहे, तो म्हणजे एन डी पाटील. नाही मी काय माझं घाबरतात म्हणजे धाक आहे तुमचा एनडी. माझं हा धाक आहे नाही ह्याची मला काही त्याच्याशी एनडी हा आदरयुक्त, मी तुम्हाला सांगतो हा आदरयुक्त धाक आहे. महाराष्ट्रातला कोणताही राजकीय नेता एन डी पाटील हे नाव काढल्यावर तो आदरच व्यक्त करतो. तुमच्याशी पटो न पटो त्यांचं लबाड राजकारण चालू राहतं, पण हा धाक आहे तुमचा. मला सांगा या दोन नेत्यांचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नाही विश्लेषण काय, ते सिद्ध साधक आहेत, एकमेकांशी काही त्यांचं हे आहेत आणि ते कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात, त्यांनी सांगितलेलं आहे अनेक वेळेला. त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये फारसं नवीन वाटत नाही. गेली 40 वर्ष 4 दशक या दोन नेत्यांचा बड्या पक्षाचे नेते म्हणून प्रभाव आहे महाराष्ट्रात, मोठा प्रभाव. मला तुम्हाला अधिक गंभीरपणे असं विचारायचं की ह्या दोन्ही नेत्यांनी स्वार्था पलीकडे पाहण्याची दृष्टी जर दाखवली असती तर महाराष्ट्राचं अधिक कल्याण झालं असतं. आजही ते त्यांच्या स्वतःच्या पायापुरती वाहन कापण्याचा प्रयत्न करतायत. यांना शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी यांच्याजवळ काहीही दृष्टिकोन नाही, त्यांची दृष्टी वेगळी आहे. आज कांद्याची किमती 2 रुपयांनी वाढल्याबरोबर लगेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली जाते आणि 27,000 रुपयाची सळी 54,000 रुपयावर गेली तरी देखील राज्यकर्त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही. 145 रुपयाची सिमेंटची गोणी 260 रुपयावर गेली तरी राज्यकर्त्यांना त्याचं काही वाटत नाही. पण आजही आमचे राज्यकर्ते थोडीफार शेतकऱ्यांना किंमत मिळण्याचे दिवस आले तरी देखील विपुलतेची हवा निर्माण करून का असेना पण शेतीमालाच्या किमती कृत्रिम रीतीनं खाली दडपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे सारं राजकारण हे काही त्या शेतकरी वर्गाच्या सहानुभूतीचं राजकारण आहे का त्याच्या हितसंबंधाचं राजकारण आहे हे आम्हाला कळतं नाही यासोबत याच्यातून. नाही, पण मला एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारायचं आहे, खाजगी प्रश्न आहे. तुमचं आणि शरद पवार म्हणजे हे सगळं ठीक आहे, तुम्ही तत्वनिष्ठ आहात, ते त्यांच्या पक्षात आहे. पर्सनल इक्वेशन कसं आहे? पर्सनल इक्वेशन काही नाही. आम्ही आपल्या कौटुंबिक राजकारण ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये एकत्र येतो त्यावेळेला आम्ही आपले तुम्ही त्यांना ऐकवत असणार. मी आता अलीकडे म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये पूर्वी मी थोडंसं जरा त्यांच्या राजकारणाची मी हे करत असे, जरा थोडीशी खिल्ली उडवणं काय करणं वगैरे. आता अलीकडे जरा थोडंसं हे मतभेद थोडेसे अधिक गंभीर झाल्यानंतर म्हणजे राजकारणातले नंबरातले आम्ही शक्य तितकं आता म्हणजे अगदी टू बी फ्रँक आम्ही आत्ता राजकीय मतांची चर्चा करत नाही. आम्ही आपले एकत्र येतो, गप्पा गोष्टी करतो, दुसऱ्या गोष्टी बोलतो, कुटुंबातल्या सगळ्यांच्या हे करतो आणि कारण लग्नकार्य असतात, आणखीन काय असतं, कोणाचा काही वाढदिवस असतो, कोणाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो आणि त्यावेळेला आम्ही राजकीय चर्चा मला पुढे जायचंय. तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री होतात, पुलोद सरकारमध्ये सहकार मंत्री होतात. मंत्री असलेल्या एन डी पाटलांची महाराष्ट्राला देणगी काय? महाराष्ट्राला देणगी माझी अशी की त्या कालखंडामध्ये मी या देशाच्या इतिहासात न घडलेली एक गोष्ट मी लोकांना दिलेली आहे आणि ती शेतकऱ्यांच्या संदर्भातली. विदर्भातल्या आज या विदर्भामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्या विदर्भामध्ये कापूस हे त्यांचं कॅश क्रॉप आहे, नगदी पीक आहे. जसं इकडे ऊस आहे तसं तिकडे कापूस आहे. त्या कापसाच्या खरेदी विक्रीमध्ये खूप मोठे घोटाळे, आणखीन काही शेतकऱ्यांची लूट ही बाजारामधले मध्यस्थ करत असत, सटोडिये मध्यस्थ वगैरे. यापासून सुटका करण्यासाठी महाराष्ट्रात एक योजना असावी म्हणून आम्ही आग्रह करीत होतो. त्यावेळेला सरकारने ही योजना मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो आणि यशवंतराव मोहिते त्यावेळेला या काँग्रेस पक्षाचे मंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही योजना सुरू झाली, कापूस एकाधिकार ही योजना सुरू झाली आणि ती यशवंतराव मोहितेंच्याच कारकिर्दीत एक वेळा बंद पडली. मी हे सूत्र लक्षात ठेवून या योजनेची अशी अंमलबजावणी केली की 24 तासात शेतकऱ्याला पैसे देण्याची योजना केली. मला अनेक लोकांनी मला त्यावेळेला मूर्खात काढलं. ते म्हणले, वा एन डी पाटील तुम्ही हे नकोची जबाबदारी घेताय, 24 तासात कधी आपली यंत्रणा
पैसे देईल काय? म्हटलं देणार नाही तर ती यंत्रणा मी दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा निर्णय मी राबवला. मी 24 तासात पैसे देता येत नाहीत अशा तऱ्हेची परिस्थिती झाली जेव्हा माझ्याकडे, तेव्हा मी शेतकऱ्यांना पोस्ट डेटेड 1 महिन्याच्या तारखेचे चेक दिले. तो चेक 24 तासात देण्याची व्यवस्था केली, पण पैसे 24 तासात मिळणार नव्हते. आणि म्हणून त्या चेकला जोडून कापसाची मूळ किंमत आणि 1 महिन्याचं 12% व्याज घालून मी त्यांना हे पैसे दिले. हे महाराष्ट्रात फक्त मीच केलं, पहिल्यांदा घडलं. हा, म्हणजे एक मंत्री काय करू शकतो एनडी हे तुम्ही दाखवून दिलं. एनडी, या सगळ्या प्रश्नांच्या गदारोळामध्ये सर्व प्रश्नांविषयी बोलणं शक्य नाही, पण सीमा प्रश्नाविषयी बोललं पाहिजे. परवाही तुम्ही तिकडे गेला होतात आणि सीमा भागातल्या नागरिकांची अपेक्षा आहे की आमच्यासाठी महाराष्ट्र काहीतरी करेल. कुठे आहे नेमका हा प्रश्न आता? न्यायालयात प्रश्न आहे. न्यायालय त्याचा काय निकाल लावेल तो लावेल. तोपर्यंतच्या काळामध्ये तिथल्या मराठी माणसाच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या अस्तित्वाचे प्रश्न तयार झालेले आहेत. प्रश्न आज आहे आमच्या मायनॉरिटी म्हणून आमचे जे हक्क आहेत त्या हक्कांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आमचे हक्क आज पायदळी तुडवले जातात. ज्या विभागामध्ये तुमची 15% त्या भाषेची हे असेल संख्या, त्यांना मायनॉरिटीचा म्हणून एक हक्क मिळतो, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, भाषिक अल्पसंख्याक. तो हक्क आम्हाला मराठी भाषिकांना त्या विभागात आहे, कारण आमची संख्या त्या वादग्रस्त भागामध्ये 22% आहे. तर भाषिक अल्पसंख्याक म्हणून आमचे हे हक्क असताना देखील ती डावलली जात आहेत. ते हक्क आमचे कसे प्रस्थापित होतील? राज्यकर्ते ते हक्क डावलतायत, त्याच्या संदर्भात काय करायचं या संदर्भात सुद्धा आमचं असं मत आहे की आमच्या सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं हे सारे प्रश्न घेऊन होम मिनिस्ट्रीकडे, नंतर पंतप्रधानाकडे गेलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे हे बाबा सगळं चुकीचं चाललंय, यांना तर रोका. आणि हे सांगण्या इतपत महाराष्ट्र सरकारनं आपलं वजन त्या ठिकाणचं वापरलं पाहिजे. हा सुद्धा एक आमचा आजच्या चळवळीचा एक अतिशय निकडीचा विषय बनलेला आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 50 वर्ष होत आहेत. गेला 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही जगलाय. उद्याच्या महाराष्ट्राला तुम्ही काय सांगाल? नाही, उद्याच्या महाराष्ट्राला मी सांगेन की ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं, तर हे महाराष्ट्र राज्य खरोखरच मराठी जनतेचं आहे का? मराठी जनतेला या महाराष्ट्राच्या राजकारणात काय आज स्थान आहे का? तर मला असं दिसतंय की मराठी माणसाला आज या ठिकाणी जवळजवळ असं निर्लिखित करण्याचा प्रयत्न आज चालू आहे. हा प्रयत्न जर मोडून काढायचा असेल तर साऱ्या कष्टकरी वर्गाने, पुन्हा तो शेतकरी असेल, कामगार असेल, शेतमजूर असेल, या सर्वांनी आपापल्या स्वतंत्र रावट्या ज्या असतील ठिकठिकाणच्या चळवळीच्या, ह्या सगळ्या रावट्या एकत्र करून आपल्या जीवन मरणाची लढाई म्हणून जर आता आपण ही पहिल्यांदा सेजची लढाई जर आम्ही जिंकली, मला तर असं वाटतं अशी कोणतीही शक्ती अवनीतलावर नाही की जी शक्ती चळवळ करणाऱ्या जनतेला कुठेतरी असं चेचळू शकते किंवा तिला कुचलू शकते. अशा तऱ्हेची शक्ती नाही. दुर्दम्य आशावाद माणसाच्या अंतःकरणातला हा तोफा बंदुकांच्या ही समोर तो कधी हतबल झालेला नाही आणि तो आजही मला तेवढाच भविष्यकाळ दिसतो. ग्रेट बेटच्या वतीने ही छोटीशी भेट तुम्हाला. बरं. आणि तुम्ही वेळ दिलात तर व्यक्तिशः आणि खूप खूप आभार. हे होते एनडी पाटील. दुर्दम्य आशावाद म्हणजे काय असतो हे एनडींच्या सगळ्या आयुष्यावरून आपल्याला लक्षात यायला हरकत नाही. एनडी ही महाराष्ट्राच्या विवेकाची ताकद आहे. या ताकदीला महाराष्ट्राच्या वतीने मी सलाम करतो. धन्यवाद.